हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आता जसं की हिवाळा सुरू झालेला आहे, म्हणून मला ना आज डिंकाचे लाडू करून घ्यायचे आहे। तर त्याच्यासाठी जे काही साहित्य वगैरे हवं होतं ते सगळं मी मागवून घेतलेलं आहे आणि आता ते लाडू बनवण्यासाठी जी काही पूर्वतयारी आहे ती सगळी करून घेत आहे। तर या दिवसामध्ये डिंकाचे लाडू खाल्ल्याने भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळत असतात। तर चला, जे साहित्य मी घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते। तर डिंक ना बारीक करून घेतलेला आहे, शेंगदाणे, बदाम, मखाने, काजू, खरबूजच्या बिया, नंतर टरबूजच्या बिया, भोपळ्याच्या बिया, किसमिस आणि याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला याचं नाव माहिती नाही आहे। कारण दुकानातनं यांनी जेव्हा सामान आणलेलं होतं तेव्हा त्या दुकानदारांनी म्हटलेलं होतं की लाडवामध्ये हा पदार्थ टाकतात म्हणून, पण त्यांनी बहुतेक नाव विचारलेलं नाही त्याचं। तर मलाही माहिती नाही आहे, तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर सुरुवातीला मी नारळ होतं ते छान किसून घेतलं, नंतर मेथी होती ती भाजून घेतली, त्याची पावडर करून मी तुपामध्ये ना ती भिजवून घेतलेली आहे। तर मेथीपासून ना आपल्याला भरपूर फायदे मिळत असतात, जसं की आपल्या रक्तामध्ये जी काही साखर असते ती कमी करते, परत रक्त आपलं शुद्धीकरण होत असतं त्याच्यामुळे। त्याचप्रमाणे मखाण्यांमध्ये ना भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठलीही कमजोरी वगैरे असेल तर ती निघून जात असते। आणि शेंगदाण्यात विटॅमिन डी भरपूर असल्याने हाडं मजबूत होतात, तसेच पोटाचे काही आजार असतील ते देखील नष्ट होत असतात। तर आता मी डिंक तळायला घेतलेला आहे, थोडं तूप घातलं, त्यामध्ये डिंक बारीक करून तळून घेतला। डिंक थोडा मोठा राहिला की कधी कधी तो आतून तळल्या जात नाही, त्यामुळे मी बारीक करून घेतलेला आहे। तर डिंकामुळे आपली हाडं मजबूत होतात, तर बदामामुळे स्मरणशक्ती वाढते, त्याचप्रमाणे काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते। तर टरबूज, खरबूज व भोपळ्याच्या बियांनी ना आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती वाढत असते। तर चला, सगळे पदार्थ ना आता तळून भाजून वगैरे माझे झालेले होते आणि मेथी देखील तुपामध्ये ना छान भिजलेली आहे। तर आता सगळे पदार्थ तळून झालेले आहे आणि छान थंडही झालेले आहे। तर ते आता मिक्सरला लावून सगळे मी बारीक करून घेणार। तर एकीकडे मी आता स्वयंपाक मांडलेला आहे। तर आज सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये मी ना इडलीच बनवलेली होती। तर इडली झालेली आहे आणि आत्ताच सांबारला मी तडका दिलेला आहे। तर एकीकडे मी स्वयंपाकही करून घेतला आणि इकडे माझी लाडवाचीही तयारी सुरू आहे, कारण आता मुलांना थोड्या वेळात भूक वगैरे लागेल, म्हणून मी स्वयंपाक वगैरे पण करून घेतला होता। तर सगळे ड्रायफ्रूट बारीक करून झाले माझे मिक्सरला लावून आणि आता ना मी थोडी कणिक घेतलेली आहे। तर कढईमध्ये थोडं तूप घातलं आणि कणिक टाकून मी थोडी ती छान ना लालसर रंगावर परतून घेणार आहे, त्याच्यामुळे ना लाडू छान व्यवस्थित बांधले जातात। तर आता कणिकही माझी छान लालसर भाजून झाली आणि जे ड्रायफ्रूट मी बारीक केलेले होते तर त्यामध्ये थोडा थोडा ना गूळ घालून मी मिक्सरला परत ते लावून फिरवून घेणार आहे, म्हणजे जो गूळ आहे आणि ड्रायफ्रूट आहे तर ते एकजीव होऊन जातील छान मिक्सरमध्ये, म्हणजे पाक वगैरे करण्याची अजिबात गरज नाही। गूळ आणि ड्रायफ्रूट एकत्र थोडे थोडे बारीक करून घ्यायचे, म्हणजे ते छान ना एकजीव होऊन जातात। तर सगळे ड्रायफ्रूट आणि गूळ ना सगळं एकत्र करून घेतलं, त्यानंतर भाजलेली कणिकही त्यात घातली, नंतर जी मेथी तुपामध्ये भिजवून ठेवलेली होती ती त्यामध्ये टाकून घेतली आणि हाताने ना सगळं छान मिश्रण सगळं एकजीव करून घेतलं आणि मग त्याचे सगळे ना मी लाडू बनवून घेतले। तर थंडीमध्ये ना खरंच हे लाडू खूप पौष्टिक असतात, मुलांनाही आपण दिले पाहिजे, आपणही ते खाल्ले पाहिजे सगळ्यांनीच घरामध्ये, आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढत असते। जसं की हिवाळा म्हटलं की आपण हेल्दी सीझन म्हणत असतो, तर या दिवसामध्ये ना हे लाडू मी दरवर्षीच बनवत असते आणि माझ्याकडे ना सगळ्यांनाच हे लाडू आवडतात। तर चला, आता सगळे लाडू ना मी बांधून घेतले आणि या लाडवामध्ये टाकलेल्या ज्या पदार्थांबद्दल मला माहिती होती ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि तुम्हाला जी माहिती असेल ती तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करा, कारण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे मलाही सगळ्या गोष्टी माहीत आहे असं मी म्हणू शकत नाही, त्यामुळे ते मला नक्की सांगा। तर बघा, मस्त असे लाडू झालेले आहेत, छान डब्यात ठेवून घेते मी। तर चला, सगळे लाडू ना छान तयार झालेले आहेत आणि आता ते सगळे मी डब्यामध्ये ठेवून घेते। तर हे लाडू ना भरपूर दिवस टिकतात छान। तर चला, मुलांची जेवणं पण झालेली आहे आणि आता मीही जेवण करून घेते, कारण लाडवाचं काम माझं झालं आता।
तर चला, जसं की जेवणामध्ये इडलीच बनवलेली होला, मी ही जेवण करून घेते आणि व्हिडिओचा एंड इथेच करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.